पुढची बातमी पाहूया। काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबई शहराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर ठाकरे बंधूंनी अण्णामलाईंवर जोरदार टीका केली आणि त्यांना इशाराही दिला होता। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। अण्णामलाईंवर जे ठाकरे बोलले तो तामिळ भाषिकांचा अपमान नाही का, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे। मराठी माणसाला गृहीत धरून यांनी हा जो प्रयत्न केला हा पूर्णपणे अयशस्वी झालाय। अण्णामलाईंचा जिथपर्यंत संबंध आहे, आपण बघा, मी त्याला एवढंच सांगेन, एकतर काही अण्णामलाई राष्ट्रीय नेते नाहीत, ते बिचारे त्या तमिळनाडूचे एक नेते आहेत। इथल्या तमिळ लोकांनी बोलवलं म्हणून या ठिकाणी आले आणि अनेक वेळा आपल्याही तोंडी मद्रास येतं, मद्रासी येतं। आता तिथे चेन्नई म्हणायला पाहिजे, मद्रास नाही येते, ते मद्रासी कोणीच नाही आता, पण आपण बोलतो ना बोलता बोलता, कारण जुनी सवय आहे। आपला काही त्यांचा अपमान करण्याचा हेतू थोडी आहे, आपली जुनी सवय आहे। त्यामुळे समजा अण्णामलाईंनी बोलता बोलता बॉम्बे म्हटलं, याचा अर्थ काय, त्याला मुंबईचा अपमान करायचा आहे किंवा मुंबईच्या विरोधात आहे, कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायचं आणि मग ज्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी ते अण्णामलाईला बोलले आहेत, एक प्रकारे हा तमिळ लोकांचा अपमान नाही आहे मग।